हाय फ्रेंड्स, सबियाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मेंदू वडे। तर यासाठी मी घेतलेली आहे 1.5 वाटी उडीद डाळ आणि ही डाळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्यायची आहे। आणि आता ही डाळ आपली धुवून झालेली आहे। तर या डाळीमध्ये आपल्याला ही डाळ बुडेल इतके पाणी घालून ही डाळ 1 तासासाठी भिजायला ठेवायची आहे। अगर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही 4-5 तास ही डाळ भिजवली तरी चालेल। उडीद डाळ ही लगेच भिजते आणि मऊ होते, त्यामुळे हिला 1 तास पुरेसा होतो। उडीद डाळ ही भिजायला ठेवली की त्याच्या डबल साईजची होते, त्यामुळे घेताना हे डाळीचं प्रमाण आपल्याला जेवढे मेंदू वडे हवे आहेत तेवढं बघूनच घ्यायचं आहे। तर इथे मी 1.5 वाटी उडीद डाळ घेतलेली होती, तर ही फुलून आता एवढी झालेली आहे। तर या डाळीचं पाणी काढून घ्यायचं आणि ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालून थोडं पाणी घालून पूर्णपणे बारीक वाटून घ्यायचं। हिरव्या मिरच्या ह्या ऑप्शनल आहेत, मी इथं तिखट चवीसाठी वापरलेलं आहे, तुम्हाला नाही वापरलं तरी तुम्ही चालेल। तर हे बॅटर असं एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। अशा पद्धतीने ही दुसरी पण डाळ मिक्सरला लावून पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायची। पाण्याचं प्रमाण हे बघूनच वापरायचं, कारण मेंदू वड्याचं पीठ हे घट्टच लागतं। आता हा बाउल पूर्णपणे भरलेला होता, म्हणून हे पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेते। आता याच्यामध्ये 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ आणि मी 1 चमचा इतके रवा वापरलेला आहे। हे वापरण्याचं कारण मेंदू वडे हे बाहेरून कुरकुरीत होतात आणि चांगला गोल्डन कलर येतो, म्हणून मी हे वापरलेलं आहे। आणि यामध्ये मी चवीनुसार मीठ देखील वापरलेलं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। मेंदू वड्याचं पीठ हे पुन्हा एकदा मी सांगते की हे घट्टच करून घ्यायचं, जास्त पातळ केलं तर हे मेंदू वडे येत नाहीत। आता हा मेंदू वड्याचं बॅटर रेडी झालेला आहे। तर आता एक अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि एक छोटीशी प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटच्या उलट्या बाजूला पाणी लावून घ्यायचं। पाणी हे जरा जास्तच लावायचं, कारण वड्याचं पीठ जेणेकरून प्लेटला चिकटणार नाही। तर पाण्याचा हात घेऊनच वड्याचं बॅटर घ्यायचं आणि त्याला प्लेटवर असं अलगद पसरवायचं आणि बरोबर त्याच्यामध्ये असं एक छोटंसं होल करून घ्यायचं। आपण व्हिडिओमध्ये पाहत असाल अशा पद्धतीनेच, आणि याला तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचं। तेलामध्ये हे वडे सोडताना काळजी घ्यायची, कारण आपण प्लेटवर आधीच पाणी लावलेलं असतं, तर हे पाणी तेलामध्ये पडून अंगावर पडण्याची शक्यता असते। तर ही प्रोसेस एकदम काळजीपूर्वक करायची। अशा पद्धतीने हे सगळे वडे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। तुम्हाला जर असं हाताने नाही जमत असेल तर मेंदू वड्याचा साचा देखील भेटतो, तुम्ही साच्याच्या मदतीने देखील हे मेंदू वडे काढू शकता। मी ते सगळे वडे हातानेच काढलेले आहेत। तर अशा पद्धतीने हे वडे तेलामध्ये गोल्डन कलर येईपर्यंत चांगल्या लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे। चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर हे झाले आपले मेंदू वडे रेडी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी थँक्यू। तर असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवनवीन रेसिपीसह।
पुन्हा एकदा सांगते, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.